विरोधकांचा अपप्रचार अखेर भाजपाने खोटा ठरवलेला आहे। मोदी काळात सलग तिसऱ्यांदा गडकरींना संधी देण्यात आली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळाली आहे। नागपूरमधून तिसऱ्यांदा नितीन गडकरी लोकसभा उमेदवार। विरोधकांनी अपप्रचार केला होता, यावेळेस गडकरी यांना संधी देणार नाहीये। गडकरींना भाजपा बाजूला करत असल्याची मोठी टीका त्यांनी केली। दरम्यान नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीतच का नाही, यावरून सुद्धा विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। मात्र सर्व विरोधकांचा अपप्रचार भाजपाने बाजूला ठेवत खोटा ठरवला आणि आता नागपूरमधून तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांना लोकसभा उमेदवारी मिळालेली आहे। आपल्यासोबत आमचे नागपूरचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। हितेश, काय सांगाल? नागपूरमधून तिसऱ्यांदा गडकरी यांना लोकसभा उमेदवारी मिळालेली आहे आणि या निमित्ताने विरोधकांनी केलेला अपप्रचार हा खोटा ठरवलेला आहे। नक्कीच आतापर्यंत आपण जे बघत होतो की उद्धव ठाकरे यांनी गडकरींना ऑफर केली आहे किंवा ज्या पद्धतीने गडकरींबद्दल जो काही विरोधकांकडून हे विरोध दर्शवण्यात येत होता किंवा त्याचं स्वरूप काही वेगळंच लाईनीवर जात होतं, ते न होता भाजपने दाखवलेलं आहे की भाजपचा उमेदवार म्हणजे ज्या आपण जी यादी बघितली त्यामध्ये थोडाफार फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही तरुणाला काही 2 की 3च जागा ज्या आहेत त्या नवीन दिसतात आहे। बाकी जे सिटिंग खासदार होते तेच त्यांनाच तिकीट दिलेली आहे। त्यामध्ये नागपूरची नितीन गडकरी सुद्धा आहे। त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप होत होते त्याला आता भाजपने खोटं ठरवण्यात आलेलं आहे। जी, यावेळेस तिसऱ्यांदा संधी का देण्यात आली गडकरींना, काय कारण आहेत? गडकरींना तिसऱ्यांदा संधी देण्याचं कारण हेच आहे की गडकरी जेव्हा पण कुठल्याही सभेत बोलायचे की माझ्या खात्यामध्ये खूप प्रचंड पैसा आहे, मला कुठल्याही एक्स्ट्रा पैशांची आवश्यकता नाहीये, माझ्याकडे माझ्या खात्यात इतकं पैसा आहे की माझ्या खात्याची सगळे कामं मी करून माझा खात्याचा पैसा उडू शकतो। ही जी त्यांची कामाची शैली होती, त्या शैलीमुळे अनेक म्हणजे इव्हन विरोधकही आता म्हणतात आहे की गडकरींना निवडून द्या। म्हणजे नागपुरात पण आज सकाळपासून तेच चालू होतं आणि संध्याकाळी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।